कव्हर फोटो बघून तुम्हाला समजलेच असेल की आज कशाची रेसिपी बनणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी आणि टेस्टी असा गव्हाच्या पिठाचा केक. खूप जास्त हेल्दी आणि टेस्टी बनतो, ही गॅरंटी आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवा, कधीच बिघडणार नाही. अशा प्रकारे बनवा. बघा, हा खूप जास्त जाळीदार आणि मऊसूत असा बनलेला केक आहे. सगळ्यांचं म्हणणं असतं की गव्हाच्या पिठाचा केक फुगत नाही, मऊ बनत नाही, खायला टेस्टी लागत नाही. तर हा केक नक्कीच टेस्टी लागतो आणि खूप जास्त मऊसूत आणि हेल्दी पण बनतो. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्या अगोदर स्वागत आहे तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, ज्याचं की खालची जी बूड आहे ती खूप जास्त जाड आहे. तुम्ही याच्या जागी कुकरचं भांडं म्हणजे कुकरही वापरू शकता आणि एक वाटी मीठ त्याच्यामध्ये असं पसरून घ्या. म्हणजे आपल्या पातेल्याचं किंवा कुकरचं जे टेम्परेचर आहे ते सगळ्या बाजूंनी मेंटेन होतं. अगदी ओव्हनसारखं बेकिंग होते आपल्या या पातेल्यामध्ये. तर अशा प्रकारची छोटीशी वाटी आणि त्यावर कुकरची जाळी ठेवलेली आहे. तुमच्याजवळ जर पातेले ठेवायची जी स्टँड असतं तेही तुम्ही इथे ठेवू शकता आणि त्याला झाकून ठेवून अशा प्रकारे लो टू मीडियम गॅसवर प्रीहीट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. अगदी 10 मिनटात हे प्रीहीट होईल, तोपर्यंत आपण जी केकची तयारी आहे ती करून घेऊयात. तर आपल्याला इथं अशा प्रकारचं जे भांडं आहे केक बनवण्यासाठी ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून सारखं आणि त्यामध्ये 2 चमचे मी गव्हाचं पीठ टाकून अशा प्रकारची कोटिंग करून घेत आहे. बघून घ्या, सगळ्या साईडनं आपल्याला ते पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो केक आहे तो चांगल्या प्रकारे डिमोल्ड होईल आणि आपल्या केकचा कलरही खूप सुरेख येईल. तर अशा प्रकारे तुम्ही स्टीलच्या पातेल्यालाही तुम्ही अशा प्रकारे कोटिंग करू शकता आणि स्टीलच्या पातेल्यामध्येही तुम्ही केक बनवू शकता. स्टीलच्या भांड्यामध्ये पण खूप छान बनतो. तर मी या 250 mlच्या कपाने 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 टीस्पून हे मैदा टाकलेला आहे. या चम्मचने तुम्ही हे 1 टीस्पून आहे, तर 3 टीस्पून मैदा टाकलेला आहे, ज्याने आपल्या केकची जाळी खूप छान बनेल. आणि हे बघा, 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. तर हे केमिकलचं मेजरमेंट लक्षात घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाही. तर हा हाफ टीस्पून आहे. हाफ टीस्पूनने मी 2 चमचे बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायला विसरायचं नाही. ते मी इथे चाळून पण घेतलेलं आहे आणि हे साईडला ठेवूयात. आणि इथे 1 कप मी दूध घेतलेलं आहे. त्याच कपाने 250 ml हे मिल्क आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हाईट व्हिनेगर, किंवा जर तुमच्याजवळ ते व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचाही वापर करू शकता. 1 लिंबू पिळून यामध्ये टाकू शकता. ते 1 टीस्पून व्हिनेगर मी याच्यामध्ये टाकलेले आहे आणि चम्मचने छान मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या जो केक आहे तो खूप जास्त फ्लफी आणि असा मऊसूत बनेल. त्याला खूप छान जाळी येईल या स्टेपने. तर ही स्किप करायची नाही. दुधामध्ये व्हिनेगर नाही तर लिंबू टाकायचं आणि असं रिकामं एक कंटेनर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर ही हाफ कप शुगर घेतलेली आहे मी. पावडर शुगर आहे, म्हणजे पिठी साखर आहे अर्धा कप आणि अर्धाच कप मी तर तेल घेतलेलं आहे. अनफ्लेवर्ड तेल आहे, ज्याला वास नसतो कुठलाही. तुम्ही राईस ब्रँड ऑइल पण वापरू शकता. आणि इथं मी 1 चमचा किंवा 1 टीस्पून मी व्हॅनिला इसेन्सचा वापर करत आहे. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही या जागी वेलची पूडही टाकू शकता, एक अर्धा चमचा. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं, मी टेस्टी केक बनवण्यासाठी 2 ते 3 चमच्याचा मिल्क पावडरचा वापर करत आहे. मिल्क पावडरने खूप जास्त टेस्टी केक बनतो. तर इथं मी 2 टीस्पून इतकं मिल्क पावडर टाकलेलं आहे आणि ह्या 4ही इन्ग्रेडियंटला आपण छान मिक्स करून घेऊयात. आणि तुमच्याजवळ जे फेटायचं विस्क असतं त्याने तुम्ही त्याला फेटून घ्या 5 ते 6 मिनटं, नाही तर अशा बीटरने 1 ते 2 मिनिट छानपैकी
बीट करून घ्या. म्हणजे याची जी फ्लफीनेस आहे, जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त मऊ बनते. तर अगदी खूप छान याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती असं मऊसूत हे बॅटर बनत आहे. तर याच्यामध्ये मी जे दूध घेतलं होतं, आपण बनवलं होतं विनेगरचं, तेही अर्धा कप टाकलेलं आहे आणि छान अगदी 1 मिनिट याला छान फेस येईपर्यंत याला छान फेटून घेतलेलं आहे, बीट करून घेतलेलं आहे. तुम्ही अशाच प्रकारे घ्या. आणि यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण मिक्स केले होते ते. तर अर्धे करून आपल्याला याच्यामध्ये ते ॲड करायचे आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आहेत. तर अर्धा मी टाकलेला आहे आणि छान याला बीट करून घ्यायचं आहे अगदी अर्धा 1 मिनिट. अगदी एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. अगदी हे सगळं ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 मिनिटात पूर्ण करायची आहे. हे बघा, बीटरने अशा प्रकारे मी याला फेटून घेत आहे. तुम्ही विस्कने पण खूप चांगल्या प्रकारे याला फेटून घ्या. आणि बाकीचं राहिलेलं पूर्ण दूध मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी बघा, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अजून 2 ते 4 चमचे इथं पाणी ॲड करू शकता. अगदी रिबिन लाईक कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची आहे या बॅटरची. तर 250 ml दुधामध्ये आपली याची पूर्ण हे बॅटर खूप छान बनेल. अगदी सॉफ्ट असा केक हा बनतो. तर हे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आणि लगेच आपल्याला केक टिनच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचा आहे केक बनवायचा. खूप जास्त याला वेळ हे दौडायचा नाही. यामध्ये आपण टुटी फ्रुटी टाकून घेऊयात. अगदी मुलांना खूप जास्त आवडते टुटी फ्रुटी, म्हणून मी तर टुटी फ्रुटी टाकत आहे. तुमच्याजवळ जर ड्राय फ्रूट्स असतील तर तेही टाकू शकता. खूप छान बनतो. तर हे सगळं बॅटर आपण केक टिनच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि अगदी थोडंसं टॅप करून घेऊयात, जेणेकरून जे काही बुडबुडे राहिलेले असतील ते बाहेर निघून येतील, गॅस बबल्स बाहेर निघून येतील. आणि यावर थोडीशी टुटी फ्रुटीची गार्निशिंग करूयात, म्हणजे जे केकचं टॉप आहे ते खूप छान दिसेल. तर अशा प्रकारे आपण याला जे प्रीहीट करायला भांडं ठेवलं होतं, जे पातेलं ठेवलं होतं, त्यामध्ये लगेच ठेवून देऊयात. अगदी 35 ते 40 मिनटामध्ये हा केक बेक होतो. 35 मिनटानंतर आपण याला चेक करणार आहोत. अगदी लो टू मीडियम गॅसच्या मधात आपल्याला फ्लेम ठेवायची आहे. मीडियमच्या कमीच ही गॅसची फ्लेम ठेवायची आहे, म्हणजे आपला केक छान बेक होतो. 35 मिनटं झालेली आहेत आणि हा केक बघा, खूप छान क्लिअर असा आपला जो सुरी आहे ती निघालेली आहे. आणि याला मी बाहेर काढून घेतलेला आहे अगदी थंड होण्यासाठी. याला आपण ओला कपडा करून कॉटनचा मी याच्यावर झाकून ठेवला आहे, म्हणजे वरची आपली जी टॉपची लेअर आहे टॉपिंगची ती कडक होणार नाही. 10 मिनटानंतर हा केक थंड झालेला आहे. तर मी थोडासा गरमच आहे, लगेच तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही याला छान प्रकारे थंड होऊ दे 15 ते 20 मिनटं आणि मग याचा डिमोल्ड करा. तर हा बघा, खूप छान लगे डिमोल्ड होतो हा केक. अगदी सहज डिमोल्ड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे आपल्या केकचा. आणि खरं सांगते, खायलाही इतका अप्रतिम भन्नाट असा केक बनलेला आहे हा. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमचा हा केक कसा बनला ते नक्की मला सांगा कमेंट करून. बघा हा किती मऊ आणि सॉफ्ट असा बनलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे हा केक बनवा, नक्कीच तुमचा बिघडणार नाही. हा बघा, खूप छान जाळी आणि खूप जास्त नरम हा केक बनलेला आहे. आणि खरंच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.